श्रावणी कदम। पुणे दर्पण न्यूज मध्ये आपले स्वागत। सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्सवर। स्कूल बस सेवा सोशल डिस्टन्सिंग नुसारच चालू करावी, विरोधी पक्षनेते आबा बागुल यांची मागणी। आपली मातृभूमी मातृभाषा सदाचार आणि आपल्या संस्कृतीला विसरू नका, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं प्रतिपादन। जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्राच्या वतीने अंधारातून प्रकाशाकडे राज्यव्यापी अभियानाचं आयोजन आणि VST टिलर्स ट्रॅक्टर्स लिमिटेडने केले नेक्स्ट जनरेशन 30 HP ट्रॅक्टरचे सादरीकरण। स्कूल बस सेवा सोशल डिस्टन्सिंग नुसार करावी। ज्या स्कूल बसमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जाणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना पालकांनी शाळेत सोडावे अशी अट घालण्यात यावी व कोरोनाचा फैलाव होण्यापासून शहराचा बचाव करावा अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्षनेते आबा बागुल यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे। 23 मार्च 2020 रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले होते। टप्प्याटप्प्याने देशातील व शहरातील लॉकडाऊन कमी करण्यात आले असून कोरोनाचे नियम पाळून 4 जानेवारी 2021 रोजी पुणे शहरातील 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत। त्याचप्रमाणे 27 जानेवारीपासून 5वी ते 8वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात येणार आहेत। शाळा सुरू करत असताना शाळेतील विद्यार्थी स्कूल बसमध्ये येतील, मात्र स्कूल बसमध्ये कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतर राखले जाणार नाही व त्यामुळे एखाद्या विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असल्यास स्कूल बसमधील सर्व विद्यार्थ्यांना त्याची बाधा होईल व शाळेत ती झपाट्याने विद्यार्थ्यांमध्ये पसरेल। त्यामुळे शहरात परत कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता टाळता येणार नाही। यासाठी स्कूल बस सेवा सोशल डिस्टन्सिंगनुसार करावी। ज्या स्कूल बसमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळता येणार नाही अशा विद्यार्थ्यांना पालकांनी शाळेत सोडावे अशी अट घालण्यात यावी व कोरोनाचा फैलाव होण्यापासून शहराचा बचाव करावा अशी मागणी बागुल यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे। 27 जानेवारीला 5वी ते 8वी या शाळा सुरू होणार आहेत। आधी 9वी ते 10वी सुरू झाल्यात। 5वी ते 8वीची मुलं जे आहेत ती लहान वयोगटातली आहेत। आपण शाळेमध्ये सोशल डिस्टन्सिंग, एका बेंचवर एक, मास्क कंपल्सरी, त्यांना सॅनिटायझर, या सगळे नियमांचं कडक पालन करत असताना शाळेमध्ये विद्यार्थी वाहून नेण्यासाठी काही मोबाईल व्हॅन असतात, रिक्षा असतात। त्या रिक्षांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन होणं शक्य नाही आहे, कारण त्या मोबाईल व्हॅनला किंवा रिक्षांना ते परवडणारं नाही आहे। अशा वेळेस आयुक्तांनी दक्षता घेतली पाहिजे की मोबाईल व्हॅनमध्ये जर मुलं पाठवायची असतील तर पालकांना सांगायला पाहिजे की 6 पेक्षा जास्त व्हॅनमध्ये मुलं नको, त्यांना नियमित त्यांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन आणि मास्क लावण्याचं बंधनकारक करा। तसंच रिक्षामध्ये देखील 10-10, 12-12 मुलं आणतात, तेव्हा ते होणारे जर कोरोना आहे आणि कोरोनाचं डिस्टन्सिंगचं सोशल डिस्टन्सिंग आपण पालन करत असू तर उद्या वेगवेगळ्या शाळेतली मुलं एकाच व्हॅनमध्ये जातात, एकाच रिक्षात जातात, कुठंतरी त्यांना कोरोनाची लागण होऊ नये या दृष्टिकोनातून खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे। आयुक्तांना आम्ही असं सांगितलं की एकतर आपण PMPLची बस सेवा त्यांना द्या किंवा मग त्यांना पालकांना स्वतः मुलांना सोडण्याची विनंती करा, कारण उद्या मुलांना कोरोना झालाय, हा कुठून आला आणि कसा झाला ह्याच्यावर नंतर संशोधन करण्यापेक्षा आधीच दक्षता घेतली तर बरं होईल। आता इतक्या वेळ घेतली आपण दक्षता, आता 2-3 महिने असतील, लस सुरू झालेली आहे, एकदा पूर्ण झाली लस की मग आपल्याला काळजी करण्याचं कारण नाही। अन्यथा मग एकतर शाळेचा निर्णय तुम्हाला बदलावा लागेल किंवा मग व्हॅन आणि रिक्षाला थांबवावं लागेल। PMPLच्या आपण विद्यार्थ्यांना पास देतच असतो सवलतीच्या ह्याच्यामध्ये, आणि विद्यार्थ्यांना मनपाच्या तर फ्रीच असतात, परंतु हे देत असताना आपल्याला ती PMPL व्यवस्था आपण जर शाळेपासून दिली घरापर्यंत तर एका सीटवर एक असं त्यांना बसून आपल्याला नेता येते का, किंवा आपल्याला मोबाईल व्हॅनमध्ये जर 20-25 मुलं एका व्हॅनमध्ये टाकली तर मग अवघड प्रश्न होईल आणि नंतर मग कोरोनाचा शिरकाव कुठून झाला हे कोणालाही कळणार नाही आणि नाहक लहान मुलांना त्रास होऊ नये ही दक्षता घेण्याचं खऱ्या अर्थानं आपलं महत्त्व ते आहे की मुलांची दक्षता घ्या। आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना आपली मातृभूमी मातृभाषा सदाचार आणि आपल्या संस्कृतीला विसरू नका असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले। प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव वर्षाच्या सांगता समारंभात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत होते। यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर नितीन करमळकर, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर गजानन एकबोटे, संस्थेचे कार्यवाह प्राध्यापक श्यामकांत देशमुख, सहकार्यवाह प्राध्यापिका ज्योत्स्ना एकबोटे, प्राध्यापक सुरेश तोडकर, प्राचार्य डॉक्टर राजेंद्र झुंजारराव तसेच शिक्षण व अन्य विभागातील मान्यवर उपस्थित होते। यावेळी सेंट्रल सॉफिस्टिकेटेड एनालिटिकल इन्स्ट्रुमेंटेशन
फॅसिलिटी आणि प्रिन्सिपल व्हर्च्युअल केबिनचे डिजिटल स्वरूपात अनावरण व सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विशेष अंकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच प्राध्यापक डॉक्टर गजानन एकबोटे व प्राचार्य डॉक्टर राजेंद्र झुंजारराव यांना राज्यपाल श्री कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले, आपण सर्वजण आधुनिकीकरणाचा ध्यास घेऊन वाटचाल करत आहोत, परंतु केवळ आधुनिक बनण्यापेक्षा आदर्श बनण्यासाठी झटणे आवश्यक आहे। सदाचार ही जीवनातील महत्त्वपूर्ण बाब आहे। सदाचारी व्यक्तीचा सदैव गौरव केला जातो। यासाठी सदाचारी बना। परकीय देशांच्या भाषेचे ज्ञान घेताना मातृभाषेकडे दुर्लक्ष करू नका। आपल्या मातृभूमीचा व मातृभाषेचा सदैव अभिमान बाळगा, असेही त्यांनी सांगितले। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमाळकर म्हणाले, विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना दर्जेदार शिक्षण देणे तसेच त्यांना आपल्या शैक्षणिक संस्थेत टिकून ठेवणे हे आव्हान असते। विद्यार्थी हिताचे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम तयार करून त्यांना स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे करणे महत्त्वाचे असते। प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संस्थेत विविध चांगल्या संकल्पना व शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असल्याचे दिसून येते, असे त्यांनी सांगितले। तो मैं आप सब बच्चों को विशेष करके बहुत बधाई देता हूँ, आप सबका अभिनंदन करता हूँ और भगवान से सबसे पहले तो प्रार्थना करता हूँ कि ये बेस्ट अवार्ड आप आगे भी लाते रहेंगे तो निश्चित रूप से मैं मान सकता हूँ, कह सकता हूँ कि आपका कॉलेज, आपका ये स्वायत्त शासी कॉलेज आज नहीं, आज अभी 50 साल बना रहे हैं। आज के 50 साल भी इट विल रिमेन द बेस्ट, इट विल रिमेन स्टिल द मॉडर्न कॉलेज। और इसलिए इसके लिए मैं प्राण में आपको शुभकामना करता हूँ। आपण केले त्यायोगे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मान्यवरांना आमंत्रितही केले। रिसर्च सेंटर पासून 9 रिसर्च सेंटर्स आणि 3 विभागांपासून 23 विभागांपर्यंत घोडण्यामध्ये 1,50,000 कॅम्पस एरियावरती आज महाविद्यालय डौलाने उभे आहे। 69 आहे। 28 टीचिंग स्टाफ पासून 224 टीचिंग स्टाफ आणि 5 नॉन टीचिंग स्टाफ फॉर व्हिज्युअली चॅलेंज स्टुडंट्स, ऑर्चिड हाऊस, मॉडर्न मीडिया स्टेशन, ई कंटेंट डेव्हलपमेंट सेल, जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्राच्या वतीनं अंधारातून प्रकाशाकडे या राज्यव्यापी अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे। जमाते इस्लामी हिंद ही एक सामाजिक धार्मिक क्षेत्रात कार्यरत संस्था आहे। इस्लाम धर्माबद्दलचे समज, गैरसमज, सामाजिक सौहार्द आणि शांततेचा संदेश देण्यासाठी ही संस्था मागील 73 वर्षापासून संघर्ष करत आहे। या संस्थेतर्फे राज्यभरात 22 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान अंधारातून प्रकाशाकडे अर्थात फ्रॉम द डार्कनेस टू लाईट हे अनोखे राज्यव्यापी अभियान महाराष्ट्रभर राबवण्यात येत आहे, अशी माहिती जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र अभियानाचे संयोजक कमिटी उपसचिव इम्तियाज शेख व पुणे शहराध्यक्ष अजहर अली यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी संस्थेचे डॉक्टर आयशा खान, मनसूर खान आदी उपस्थित होते। या अभियानाअंतर्गत भ्रष्टाचार, दहशतवाद, अल्कोहोलिझम आदींबाबत जनजागृती करण्यात येणार आहे। या अभियानाचे सहसंयोजक इम्तियाज शेख यांनी सांगितले की आम्ही सामाजिक आणि राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पुणे आणि अन्य जिल्ह्यात सुद्धा हे अभियान राबवणार आहोत। याशिवाय मस्जिद परिचय आणि कुराण प्रवचनाचेही आयोजन केले जाईल। इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेतील कुराणच्या प्रती लोकांमध्ये मोफत वितरित करण्याचाही मानस आहे। विशेष करून इस्लाम संबंधी ज्यांच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर त्यांचे संयुक्तिक उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल। हे सर्व काम शांततामय वातावरणात केले जाईल। याप्रसंगी बोलताना आयशा म्हणाल्या की काही लोक आपल्या देशातील सौहार्दपूर्ण महान संस्कृतीला प्रदूषित करण्यासाठी अज्ञानता आणि जातीयवादाचा अंधार पसरवत आहेत। जमाते इस्लामी हिंदचा प्रकाशाचा हा संदेश निश्चित रूपाने या वातावरणात उपयोगी होईल। संस्थेचे हे 4थे राज्यव्यापी अभियान आहे। संस्थेचे राज्यभर 2 लाख कार्यकर्ते आहेत। या अभियानाअंतर्गत महाराष्ट्रभर कोपरा सभा घेण्यात येणार आहेत। पुण्यात 24 जानेवारी रोजी हा कार्यक्रम होणार आहे। अभियानाद्वारे 6 कोटी लोकांशी संपर्क केला जाणार आहे। हा कार्यक्रम सर्वांना पाहण्यासाठी फेसबुक लाईव्ह करण्यात येणार आहे, असेही इम्तियाज खान यांनी यावेळी सांगितले। सध्या समाज हे अज्ञानामध्ये भरकटत आहे। त्याचाच परिणाम आहे की आपण पाहतोय की भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, नग्नता पसरत आहे, शोषण होत आहे, स्त्रियांवर अत्याचार होत आहेत आणि अशा विविध प्रकारचे गुन्हे आपल्या समाजामध्ये घडत आहेत। आणि माणूस हा एवढी प्रगती करून देखील त्याच्या जीवनामध्ये सुख शांती त्याला लाभलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे आपण पाहतो की समाजामध्ये एक प्रकारचं असंतोष, अस्थिरता आहे। तर या अभियानाद्वारे आम्ही लोकांना एक ईश्वर,
त्याचं जे मार्गदर्शन आहे त्याचं अध्ययन करण्याकरता आव्हान करणार आहोत आणि त्यांना हा संदेश देणार आहोत की कुराण हा मुस्लिमांचा धर्मग्रंथ नसून हे समस्त मानवजातीकरिता मार्गदर्शन आहेत आणि पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे मुसलमानांचे पैगंबर नसून हे सर्व मानवतेकरता हे रहमतुल्लिल आलमीन आहेत, हे सगळ्यांसाठी शांतीदूत आहेत आणि हे जे जीवन आहे हे अंत नाही आहे, मृत्यू अटळ आहे आणि या जीवनामध्ये जे काही कर्म आपण केलेले आहेत त्याचा जाब द्यायला लागणार आहे आणि जे सत्कर्म करतील, ईश्वरांनी दिलेल्या मार्गाप्रमाणे जे जीवन व्यतीत करतील त्यांना पुरस्कृत करण्यात येईल आणि जे लोक या जीवनामध्ये ज्यांनी वाम मार्ग पत्करला त्यांना शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर आम्ही या अभियानाद्वारे लोकांमध्ये परिवर्तनाचं कार्य आम्ही करणार आहोत. ही मोहीम जी आहे 22 जानेवारी 2021 ते 31 जानेवारी 2021 पर्यंत राबविण्यात येणार आहे. टिलर आणि छोट्या ट्रॅक्टरच्या निर्मितीमधील अग्रणी आणि कृषी अवजारांमध्ये 50 वर्षांहून अधिक काळ सेवा पुरवत असलेली VACT टिलर्स ट्रॅक्टर्स लिमिटेडने नेक्स्ट जनरेशन 30 HP ट्रॅक्टरचे सादरीकरण केले आहे. कृषी क्षेत्रातल्या समस्या नवनवीन मार्गाने सोडवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून अद्ययावत यंत्रणा प्रणाली असलेली ट्रॅक्टरची नवी मालिका बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये आयोजित 4 दिवसीय कृषिक या प्रदर्शनात सादर करण्यात आली. उद्योजिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सुनित्रा पवार व VSTचे वरिष्ठ उपाध्यक्ष झुजार सिंग विर्क यांच्या हस्ते या दोन्ही ट्रॅक्टरचे सादरीकरण करण्यात आले. सुनेत्रा पवार यांनी दोन्ही ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असल्याचे सांगत शुभेच्छा दिल्या. ट्रॅक्टर उत्पादनातील VST अग्रगण्य ब्रँड आहे. शेतकऱ्यांची पहिली पसंतीची या ब्रँडलाच असते. तंत्रज्ञानयुक्त या ट्रॅक्टरची 1250 किलो वजन उचलण्याची कार्यक्षमता, डबल क्लच, 2.1 मीटर टर्निंग रेडियस, रिव्हर्स PTO, ऑइल ब्रेक अशी या नव्याने सादर केलेल्या ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये आहेत. शेतकऱ्यांना या ट्रॅक्टरमुळे मशागत, लागवड, काढणी आणि मालाची ने-आण अशी सर्व कामे करता येणार आहेत. या यांत्रिकीकरण सुविधेमुळे छोट्या शेती क्षेत्रातून येणारे कमी उत्पन्न आणि अधिक मनुष्यबळासाठी येणारा अधिकचा खर्च यातली तफावत कमी होणार आहे. या ट्रॅक्टरची खास अशी 30 वैशिष्ट्ये आहेत. 30 HP 4 व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर सोबतच 24 HP 27 HP पॉवरचे नवे मॉडेल सादर करण्यात आले आहे. या ट्रॅक्टरसोबत शेतकऱ्यांना 5 वर्षाची वॉरंटी मिळणार आहे. याची किंमतही अतिशय परवडणारी आहे. 4 लाख ते 5 लाख या किमतीत हे ट्रॅक्टर उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची याला पसंती मिळते आहे. आगामी काळात शेतकऱ्यांना मदत होईल अशी आणखी उत्पादने तयार करण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचं यावेळी विर्क यांनी सांगितलंय. कि VST टिलर्स ट्रैक्टर लिमिटेड टिलर्स और 4 व्हील ड्राइव कम्पैक्ट ट्रैक्टर में मार्केट लीडर है और हमने किसानों को कम्पैक्ट ट्रैक्टर में पिछले 35 साल से मार्गदर्शन दिया है और इनोवेशन में और नया कम्पैक्ट ट्रैक्टर में एक लीडरशिप का कीर्तिमान स्थापित किया है. उसी को आगे बढ़ाते हुए आज 30 हॉर्स पावर में VST ने मोस्ट टेक्नोलॉजिकल ट्रैक्टर लॉन्च किया है. इस ट्रैक्टर में सबसे बड़ी विशेषता है कि सबसे पावरफुल ट्रैक्टर 30 हॉर्स पावर में है और इसमें रिवर्स PTO दिया जैसा मिड PTO, डबल क्लच, 9+3 सिंक्रो मैश, 2.1 टर्निंग रेडियस, ऑयल मॉस ब्रेक जैसे अनेकों फीचर दिए हैं जिससे किसान भाई एक ही ट्रैक्टर से जुताई, बिजाई, फर्टिलाइजेशन, स्प्रेइंग, इंटरकल्टिवेशन, कटाई और अनाज को मंडी तक लेके जाने के लिए एक ही ट्रैक्टर को सक्षम बना दिया है. और इसका कीमत भी कंपनी ने बहुत ही वाजिब दाम पर किसानों को उपलब्ध किया है, जिससे आज आपने देखा कि बहुत सारे किसानों ने आकर आज यहाँ बुकिंग किया है और 30 हॉर्स पावर ट्रैक्टर के पहले कस्टमर महाराष्ट्र स्टेट में बनने जा रहे हैं. और दूसरा, हमने आज 24 हॉर्स पावर और 27 हॉर्स पावर में न्यू जनरेशन के ट्रैक्टर लॉन्च करने जा रहे हैं. ये ट्रैक्टर में सबसे बड़ी जो खासियत है कि हम किसानों को 15% ज़्यादा टॉर्क इंजन वाला ये ट्रैक्टर उपलब्ध करने जा रहे हैं. और उसके साथ जो किसानों का एक बहुत लंबा डिमांड था कि इसमें नया स्टाइल चाहिए किसानों को और नए जनरेशन का जो एर्गोनॉमिक्स है वो चाहिए, उसको लेकर हम मार्केट में आए हैं. ये जो ट्रैक्टर हैं बहुत ही वाजिब दाम में, जो 24 हॉर्स पावर का हमारा ट्रैक्टर है 4,55,000 के अराउंड उसका कीमत रहेगा और 30 हॉर्स पावर का ट्रैक्टर जो रहेगा 27 हॉर्स पावर का ट्रैक्टर रहेगा
उसमें हमारा जो कीमत है वाजब 4,66,000 के करीब ये ट्रैक्टर हम किसान को उपलब्ध करने जा रहे हैं और इसका बुकिंग भी हम जल्दी स्टार्ट करने जा रहे हैं। और जैसे कि आपको मालूम है कि जो कस्टम हायरिंग करते हैं कस्टमर, उनको बड़ा हॉर्स पावर के ट्रैक्टर चाहिए थे, तो हमने पिछले साल 50 हॉर्स पावर का ट्रैक्टर लॉन्च किया था, जिसका कि महाराष्ट्र और इंडिया के सभी किसानों ने बहुत ज़्यादा उसमें रिस्पॉन्स अच्छा दिया था। उसी को देखते हुए आज हम 45 हॉर्स पावर में भी वराज सीरीज़ में 9045 ट्रैक्टर लॉन्च करने जा रहे हैं, जिसमें कि किसानों को सभी जो फीचर चाहिए, परफॉर्मेंस और फ्यूल एफिशिएंसी का एक बहुत ही अच्छा कम्बिनेशन किसानों को दिया, जिसमें 1850 का लिफ्ट कैपेसिटी है, डबल क्लच स्टैंडर्ड फीचर है, पावर स्टीयरिंग जैसा और पावरफुल इंजन के साथ ये ट्रैक्टर हम मार्केट में लॉन्च किया है। और जैसे कि आप लोगों को मालूम है कि VST ऑलवेज बिलीव करती है किसान को सलूशन देने के लिए, तो हमने ग्रोटेक का कंसेप्ट लॉन्च किया, जिसमें किसानों को मैकेनाइजेशन में हम एंड टू एंड सलूशन देते हैं। और वो जो हमने लास्ट 2 साल से हम ग्रोटेक के ऊपर काम कर रहे थे, उसमें गन्ना किसानों ने पहले बहुत ज़्यादा बेनिफिट लिया था। अभी हम अनार और अंगूर की खेती में जो किसानों को ज़्यादा पावर चाहिए था, हाई एंड स्प्रेयर चाहिए था, वो दिया है। और आगे हम कंपनी स्प्रेइंग और इसमें बहुत सारे और इम्प्लीमेंट लेकर आ रहा है, जो हम लॉन्च करने जा रहे हैं, जिससे किसान भाइयों को बहुत ज़्यादा फ़ायदा होगा। इस ट्रैक्टर को लॉन्च करने से पहले ही जब हमने टेस्टिंग में ट्रैक्टर डाला था, उसी टाइम से जिन एरिया में टेस्टिंग हुआ, वहाँ के किसानों ने बहुत ही अच्छा रिस्पांस दिया और बुकिंग शुरू किया। आज हमारे पास इसका बड़ी मात्रा में बुकिंग है और हमने 16 के अराउंड ट्रैक्टर ऑलरेडी किसानों को दे दिए हैं और बुकिंग के हिसाब से हम आगे इसकी सप्लाई डे आफ्टर डे अभी स्टार्ट करना शुरू कर दिया। आज VST मित्सुबिशीचा कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर जो आहे 932 30 HP हा 4 सिलेंडर आणि कमीत कमी रुंदी 3.5, शिवाय त्याच्यामध्ये जे ॲडव्हान्स फीचर्स आहेत ते भारतामध्ये प्रथमच आलेले आहेत। यामध्ये आपण पाहतो की डबल क्लच रिव्हर्स फॉरवर्ड फीचर आहे त्याला, त्यानंतर ड्युअल PTO, शिवाय 4 व्हील ड्राईव्ह आहे, पॉवर स्टीअरिंग आहे। तर असे सुंदर फीचर्स असलेला 4 सिलेंडर ट्रॅक्टर हा भारतामध्ये VST कंपनीने प्रथमच लॉन्च केलेला आहे आणि हा एकमेव आहे। आणि माझ्यासारख्या विविध अवजार वापरून शेती करणाऱ्या शेतकऱ्यासाठी हा उत्कृष्ट ट्रॅक्टर आहे, फायदेशीर आहे असं मी सांगू शकतो। अशा प्रकारचे फीचर्स कुठल्याही ट्रॅक्टरमध्ये नाही आहेत आणि इतर शेतकऱ्यांनी देखील याचा लाभ घ्यावा अशी माझी सर्वांना विनंती आहे। आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पुणे दर्पण न्यूज। मंजिल है सूरज हमारी, लक्ष्य हमारा, जीत हमारी। मंजिल है सूरज हमारी, लक्ष्य हमारा, जीत हमारी। जीत का है जुनून, हम चले सूरज की ओर, हम चले सूरज की ओर। Success is yours. प्रथम सुमिरन गणेश जी का, दे आशीष हमको। माता पिता और गुरुजन का है आदेश हमको। हम चले ज्ञान की ओर, हम चले ज्ञान की ओर। ज्ञान ही श्वास है, ज्ञान ही विश्वास। ज्ञान ही श्वास है, ज्ञान ही विश्वास। ज्ञान की प्यास बुझाने का है ये जुनून। हम चले सूरज की ओर, हम चले सूरज की ओर। उपलब्ध
बाजारपेठेचा फायदा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे असे सांगून उपलब्ध बाजारपेठानुसार पिके घेऊन शेतीला चांगला दर्जा मिळवून देऊया असे आवाहन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले। बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये 18 ते 24 जानेवारी या कालावधीत कृषिक या कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। या कृषी तंत्रज्ञान सप्ताहास ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य मंत्री महोदयांच्या उपस्थितीत सुरुवात झाली। यावेळी कृषी मंत्री दादाजी भुसे, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, भारतीय अनुसंधान परिषदेचे महासंचालक त्रिलोचन मोहपात्रा, राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार, उपसंचालक सुरेश चौधरी, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार व सुनंदा पवार, बायर कंपनीचे डॉक्टर सुभाष जोशी आदी मान्यवर उपस्थित होते। खासदार शरद पवार म्हणाले, गहू तांदळाच्या बाबतीत आपला देश स्वयंपूर्ण झाला आहे। बाजारपेठेनुसार शेती पिके घेतल्यास उत्पादनाला चांगला भाव मिळतो। यासाठी बाजारपेठेच्या मागणीनुसार विविध डाळी व फळ पिकांचे उत्पादन देखील शेतकऱ्यांनी घ्यायला हवे। शेतीसाठी पाणी हा घटक महत्त्वाचा आहे। शेतीसाठी किती प्रमाणात आणि कशा प्रकारे पाण्याचा वापर करायचा याची माहिती शेतकऱ्यांना होणे आवश्यक असते। त्या दृष्टीने दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांवर कृषी सप्ताहाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली असे सांगून शरद पवार म्हणाले, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विस्ताराचे काम दिवंगत आप्पासाहेब पवार यांनी केले, तर संस्थेत आधुनिकता आणण्यासाठी राजेंद्र पवार यांनी परिश्रम घेतले। संस्थेला 50 वर्ष पूर्ण होत असून संस्थेच्या वाटचालीसाठी अनेक मान्यवरांचे सहकार्य मिळाल्याचे खासदार पवार यांनी आवर्जून सांगितले। त्याचा विस्तार करण्याच्या संबंधीचं काम अप्पासाहेबांनी केलं आणि नंतरच्या काळामध्ये राजेंद्रांनी आपल्याकडे जबाबदारी घेतल्याच्या नंतर या सगळ्या कामामध्ये आधुनिकता कशी आणता येईल, जगातलं तंत्रज्ञान कसं आणता येईल आणि ते शेती आणि शेतकऱ्यांच्या भारी कसं पोचवता येईल या प्रकारच्या गोष्टीवर त्यांनी अधिक लक्ष दिले आणि त्याचा परिणाम आज या संस्थेच्याकडे बघण्याचा देशपातळीवर एक वेगळा दृष्टिकोन आहे। माननीय दादाजी भुसे, मिनिस्टर ऑफ ॲग्रिकल्चर। ज्येष्ठ समाज सुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रबोधन पाक्षिकाच्या शतकोत्सवानिमित्त दिनांक 22 ते 26 जानेवारी दरम्यान बालगंधर्व रंगमंदिरात प्रबोधन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। या महोत्सवात व्याख्याने, राजकीय क्षेत्रातील महिलांच्या तसेच युवा नेत्यांच्या मुलाखती, प्रबोधनकार लिखित आणि संपादित साहित्याचे अभिवाचन तसेच छायाचित्र, व्यंगचित्रांचे प्रदर्शन अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे। या प्रबोधन महोत्सवाचे उद्घाटन 21 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता शिवसेना नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, शिक्षण मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, ज्येष्ठ उद्योजक बाळासाहेब दराडे, ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती, शिवसेना उपनेत्या डॉक्टर नीलम गोरे व संवाद पुणेचे सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली। बालगंधर्व कलादालनात प्रबोधनकार, शिवसेना प्रमुख यांची छायाचित्रे, मार्मिकमधील व्यंगचित्रे, प्रबोधनचे अंक आणि प्रबोधनकार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे। या प्रदर्शनाचे उद्घाटन 20 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमाळकर आणि ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती महाजन आणि गोरे यांनी दिली आहे। नमस्कार। यावर्षी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रबोधन या पाक्षिकाची जन्मशताब्दी सुरू होत आहे। या निमित्ताने समाज पुणेच्या वतीनं दिनांक 20 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीमध्ये बालगंधर्व रंगमंदिर व कलादालनामध्ये छायाचित्र प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन व विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील, त्याच्यामध्ये मुलाखती असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातील साहित्यिक, विचारवंत या सर्व कार्यक्रमाला येणार आहेत। आमदार आहेत, मंत्री आहेत, अशी सर्व विविध मंडळी, त्यात काही सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रबोधन या पाक्षिकाच्या शताब्दी समारंभानिमित्त संवाद पुणे या संस्थेतर्फे खूप नाविन्यपूर्ण अशा कार्यक्रमाचं आयोजन पुढील 6 दिवस 20 ते 26 जानेवारी या दरम्यान बालगंधर्व रंगमंदिर इथे केले जाणार आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रबोधनकार ठाकरे यांचं साहित्य, नाट्य, त्यांचे पोवाडे, त्यांची भाषणं आणि त्यांचा जो वैचारिक वारसा पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांनी जो दिलेला आहे, तर त्याचं संपूर्णतः
एक प्रकारचं अवलोकन विविध वक्त्यांच्या मान्यवरातून, त्यांच्या भाषणातून आणि परिसंवादातून हे महाराष्ट्रातील जनतेसमोर केलं जाणार आहे. कंगना असो की अर्णब गोस्वामी असो, अशी माणसे वापरायचे आणि डोई जड झाली की फेकून द्यायची, हे भाजपचे धोरण आहे. त्यामुळे आता भाजप अर्णब गोस्वामींबद्दल न बोलता सोयीस्कर मौन पाळून असून ते आज तो मी नव्हेच च्या भूमिकेत असल्याची टीका विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी केली आहे. याच्यावरती संजय राऊत आमचे खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. परंतु मला इथे सांगायला पाहिजे की जे लोक सातत्याने दुसऱ्यांच्या अंतरंगात तपासून बघून स्वतः आपण अगदी सात्विक अशा प्रकारचे महापुरुष आहोत असं दाखवतात, त्यांचं जर का पाहिलं सगळं चॅट ही, तर ती फक्त समाजाला घातक नाही आहे, तर देशद्रोहाकडे किंवा देशाची गुपितं ज्याच्यामध्ये मांडलेली आहेत अशा प्रकारचे हे सगळं बोलणी आहेत. आणि मला असं वाटतं की त्याच्यामधून त्यांचा एका अर्थाने बुरखा फाटलेला आहे अर्णब गोस्वामी यांचा. आणि अशा वेळेला त्यांनी जे बौद्धिक अहंकारातून सगळ्यांना वेठीला धरलं होतं, तर त्यांचे जे प्रेक्षक आहेत अर्णब गोस्वामींचे, त्यांनी आधी त्यांना अनफॉलो करावं असं मला वाटतं. कारण हा फक्त प्रश्न गुन्ह्याचा नाही आहे, तर हा प्रश्न देशहिताशी संबंधित आहे. आणि म्हणून त्याच्याबद्दल लोकांनी फक्त TRPचा विषय घेऊन अशा विषयाला अतिप्रसिद्धी देऊ नये असं उलट मला वाटतं. आता काय माहिती आहे का, भारतीय जनता पक्ष मुळामध्ये असं आहे त्यांचं की कोणी असो, कंगना असो किंवा दुसरं कोणी असो, अशी माणसं जी आहे ती वापरायची आणि नंतर ती डोईजड झाली की फेकून द्यायची, अशी त्यांची वापरा आणखीन फेकून द्या ही त्यांची भूमिका आहे. त्यामुळे आता त्याने अर्णब गोस्वामीबद्दल कशाला बोलतील. मुळामध्ये अशा वेळेला सोयीस्कर मौन पाळायचं. आणि तो मी नव्हेच, नुकतीच प्रभाकर पणशीकरांची आपण शताब्दी केली स्मृती, तर भाजप हे तो मी नव्हेच्या भूमिकेत आहे. कलाश्री संगीत मंडळाच्या वतीनं भारतरत्न पंडित भीमसेन जोशी स्मृती संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे. कलाश्री संगीत मंडळ ही संस्था गेली अनेक वर्ष शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. यंदा पंडितजींच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांचे सुपुत्र पंडित श्रीनिवास भीमसेन जोशी ही आपली कला सादर करणार आहेत. हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य असल्याचं कलाश्री संगीत मंडळाचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण आणि गायिका सानिया पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. याशिवाय या महोत्सवात सारंग कुलकर्णी, पंडित सुधाकर चव्हाण, अमोल निसार, स्वतः सानिया पाटणकर, रईस बालेक खान हे आपली कला सादर करणार आहेत. 23 आणि 24 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता सवाई गंधर्व स्मारक शिवाजीनगर या वास्तूमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. कोरोना सुरक्षा काळजी यावेळी घेतली जाणार आहे. 11 महिन्यांच्या लॉकडाऊननंतर रसिक श्रोत्यांनी या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीचा आस्वाद घ्यावा आणि कलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन सुधाकर चव्हाण आणि सानिया पाटणकर यांनी केले. तर हा कार्यक्रम ज्याच्याविषयी आपण आज सगळे जमलेलो आहोत, तर 23 आणि 24 तारखेला जी वास्तू आहे ती पण खूप महत्त्वाची आहे आमच्या दृष्टीने. सवाई गंधर्व स्मारक इथे हा पंडित भीमसेन जोशी महोत्सव होत आहे. आणि कलाश्री संगीत मंडळाचे संचालक सुधाकरजी चव्हाण यांच्या संस्थेतर्फे हा आहे. आणि त्याच्यात गायन वादन सर्व कलांचा समावेश आहे. खूप सिनियर आर्टिस्ट त्याच्यात वाजवत आहेत, गात आहेत. मुख्य म्हणजे त्याचं असं वैशिष्ट्य सांगता येईल की पंडितजींचे चिरंजीव श्रीनिवास भीमसेन जोशी हे या समारोहात गायन करणार आहेत. आणि त्याचबरोबर सरोद वादन सारंग कुलकर्णी, त्याच्यानंतर उस्ताद रईस खान यांची सतार, असे अमोल निसार, सुधाकरजी आणि मी पण काही वेगळे राग सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यात सगळे बाकीचे करोनाचे नॉर्म्स आणि ही सगळी काळजी घ्यायला लागेल. पूर्वी ज्या फुल हाऊस कॉन्सर्ट्स असायच्या तशा करता येणार नाहीत. 50% ऑडियन्स असेल. आणि त्यानिमित्ताने परत एकदा सर्व प्रेक्षकांशी, रसिकांशी कनेक्ट होण्याची ही संधी आहे. आणि शास्त्रीय संगीत, प्युअर शास्त्रीय संगीताचेही कार्यक्रम जे हल्ली कमी होत चालले होते ते आता परत जोमाने जानेवारीपासून सुरू होत आहेत. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. स्कूल बस सेवा सोशल डिस्टन्सिंगनुसारच चालू करावी, विरोधी पक्षनेते आबा बागुल यांची मागणी. आपली मातृभूमी, मातृभाषा, सदाचार आणि आपल्या संस्कृतीला विसरू नका, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं प्रतिपादन. जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्राच्या वतीने अंधारातून प्रकाशाकडे राज्यव्यापी अभियानाचं आयोजन. आणि VST टिलर्स ट्रॅक्टर्स लिमिटेडने केले नेक्स्ट जनरेशन 30 HP ट्रॅक्टरचे सादरीकरण.
याचबरोबर आजचं बातमीपत्र इथेच संपलं. पाहत रहा पुणे दर्पण न्यूज.